श्री स्वामी समर्थ. स्वामी शिदोरी या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. सर्व उपवासांमध्ये एकादशीचा उपवास सर्वात श्रेष्ठ मानला जातो. एकादशीचा उपवास केल्याने भगवान श्री हरींचाच म्हणजेच भगवान श्री विष्णूंचा आशीर्वाद मिळतो. आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी बरेच लोक एकादशीचा उपवास करतात. एकादशीचा व्रत करताना बऱ्याच गोष्टींचं पालन करावं लागतं. त्यापैकीच काही नियम खाण्यापिण्याशी संबंधित आहेत. एकादशीच्या दिवशी काही पदार्थ चुकूनही खाऊ नये आणि जर खाल्ल्यास आपल्या एकादशीचं पुण्य नष्ट होतं. एकादशीचा उपवास केल्याने पुण्यफळाची प्राप्ती होते. भगवान विष्णूंचा आशीर्वाद मिळतो. पण ह्या एकादशीच्या दिवशी आपण असे काही पदार्थ खाल्ले तर उपवासाचं फळ मिळत नाही आणि आपण सर्व पुण्य वाया जातं. एकादशीच्या दिवशी तुम्ही उपवास करा किंवा उपवास करू नका, पण हे पदार्थ खाऊ नका. पहिला पदार्थ तांदूळ. तांदूळापासून बनवलेली कोणतीही वस्तू या दिवशी खाऊ नये. यामागचं कारण असे आहे की एकदा देवी क्रोधित झाली आणि तिच्या क्रोधाच्या भयाने महर्षी मेधा हे आपला देह त्यागून मातीत मिसळले. ज्या ठिकाणी त्यांनी देहत्याग केला होता त्या ठिकाणी भाताची रोपं उगवली. त्यामुळे जो तांदूळ असतो त्यामध्ये महर्षी मेधांचा अंश आहे अशी पारंपरिक मान्यता आहे. म्हणून या दिवशी भात किंवा तांदळाचे पदार्थ खाऊ नये. दुसरा पदार्थ घेवडा. या दिवशी घेवडाच म्हणजेच वालाच्या शेंगा खाऊ नये. यामुळे संतानपीडा निर्माण होते. आपल्या मुलाबाळांना याचा त्रास होतो. तिसरी गोष्ट वांगी. वांगी ही एकादशीच्या आणि द्वादशीच्या दिवशी खाऊ नये. चौथी गोष्ट कांदा आणि लसूण. कोणत्याही धार्मिक कार्यात कांदा आणि लसूण खाण्यास मनाई असते. याला कारण असे आहे की या दोन वस्तूला असलेला उग्रवास, या उग्रवासामुळे आपल्या मनामध्ये अशुद्ध भाव निर्माण होतात आणि मन विचलित होते. म्हणून एकादशीच्या दिवशी कांदा, लसूण किंवा यापासून तयार केलेले पदार्थ चुकूनही खाऊ नये. पाचवी गोष्ट मांसाहार. एकादशीच्या दिवशी मांसाहार किंवा कोणतेही व्यसन करू नये. या पदार्थांना तामसी पदार्थ असे म्हणतात. हे पदार्थ सेवन केल्याने आपला स्वभाव देखील तामसी होतो. असा तामसी स्वभावाचा माणूस ईश्वर भक्तीत कधीही रममान होऊ शकणार नाही. आपण एकादशीचा उपवास करून भगवान विष्णूंशी एकरूप होणार आहोत. या दिवशी जर आपण मांसाहार व्यसन करणार तर देवाजवळ कसे जाणार? या गोष्टीमुळे आपण त्यांच्यापासून लांब जातो. प्रत्येकाने एकादशीचं व्रत करून श्रीहरी विष्णूंचा आशीर्वाद मिळवायला हवा. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट नक्की करा. श्री स्वामी समर्थ.